प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभं राहायला हवं. आणि अर्जुन साहेब प्रामाणिक आहेत. आजपर्यंत आपल्या सगळ्यांच्या पडत्या काळात ते आपल्या सोबत होते. त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्या सोबत उभं राहायला हवं. बेळा उभे राहणार ना? नाही साहेब, हे ताई म्हणतात ना ते एकदम 100% बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की कोण काय कुठलं काय त्याच्याशी काही कर्तव्य नाही ना आपल्याला. आम्हाला आहे ना इमानदार माणूस हवाय आणि तुम्ही इमानदार आहात. नाही मग तुमच्या बरोबर मार्किंग भाई आहे नाही आहे त्याच्याने आम्हाला काय फरक पडतो. पण आम्ही सगळेजण मात्र तुमच्या बाजूने आहोत 100%. हो. अर्जुन साहेबांचा विजय अर्जुन साहेबांचा असो, अर्जुन साहेबांचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण? अर्जुन साहेबांशिवाय आहेच कोण? हा बोल मामा. अगं साऊ काय चाललंय सगळं हे? ताईचा फोन येतो कळते की ती मुंबईला निघाल्या म्हणून. परत तिचा फोन लागत नाही का तिचा पत्ता लागत नाही. आणि मला अचानक कळते की ती कळते बरोबर नाही म्हणून. अगं काय चाललंय संभय हे? मामा मामा शांत हो तू. अगं कसा शांत तू सावे कसा शांत तू? तिचा फोन येतो परत मला मी मुंबईत नाही मी कवटे भैरवगड मध्ये कवटेकरांच्या घाट आहे म्हणून. अगं काय चाललंय हे सांगू सगळं. अगं ताई कशी आहे तू कशी आहेस ती चमकी कुठं आहे? साऊ ताईला आपण खोटं बोललो ते कळलं असेल तर तुझ्यावर चिडली असेल नाही ती. आणि हे हे बघ एक तर ती आजारी आहे हे आजारपणा तिला हे सगळं कळल्यावर तिचं काय झालं असेल. साऊ कशी आहे ती? साऊ मला क्लिअर कट सांग सगळं साऊ सांग. ऐक मामा आधी. तू काय एवढा त्रास करून घेतोय? शांत हो म्हणते ना मी. त्रास नाही साऊ त्रास नाही तर जीव झाला आला माझा काळजीनं साऊ. काय झालं असेल कसं झालं असेल ती तुला भेटली का नाही भेटली? ती कवटेकरांच्या घरात आहे म्हटल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकल्या साऊ. अगं मला जेवण गोड लागणं झालंय का मला झोप लागणं झालं साऊ. साऊ मला सांग साऊ काय झालं सांग साऊ. मामा शांत हो. मी म्हणते ना अजिबात घाबरू नकोस आणि काळजी पण अजिबात करू नको. भीती वाटेल असं काहीही झालेलं नाहीये कळलं? अगं साऊ पण एक काम करतो उद्या सरळ एसटी पकडून कवठे भैरवगडला ये. काय हो जे काही ते तुला इथे आल्यावरच कळेल. हे बघ साऊ मी तिथं आल्यावर माझ्या पुढ्यात बॉम्ब फोडू नकोस तू. मला आत्ताच काय ते खरं खरं सांग सगळं. ऐक माझं नाही सांगू शकत असं. उद्या ये इथे. आता ठेवते मी फोन. अगं साऊ नाही भाऊजी. काय झालं तरी त्या सावित्रीनं घरातनं लवकर बाहेर हाकलवायला हवं. आज आम्हाला खोलीच्या बाहेर काढ. उद्या तुम्हाला बाहेर काढल परवा कोणी तिसऱ्याला बाहेर काढल असं हळूहळू करत ती समद्यांना घराबाहेर हाकलन. तिचा तो नवरा ती कोण कुठली मोल करेन बाई ती मिळून आपल्या या घरावर आणि संपत्तीवर राज्य करतील. मला काय सांगता वहिनी तुम्ही? हे सगळं तुमच्या नवऱ्याला सांगा. त्याच्यामुळे झालंय मधनच कुठला तरी पत्ता त्यानं ओपन केला सगळ्या गेमची वाट लावून टाकली. मला तर वाटतं ना मुद्दाम करतोय तो हे सगळं. आपण म्हणायचो ना त्याचे प्लॅन काम करत नाहीत फालतू असतात सगळे त्याचे प्लॅन. मग घेतलं त्यानं पातला. मला सांगा तो अर्जुन ह्या घरातला नाही ह्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा होता ना. ओरिजिनल कागद होता मोठाचे मोठा. हिचं तसं काय आहे का? साधं चिटोरं तरी आहे का? कुठली तरी मूर्ख ते आपल्याला सांगणार ना आपण ऐकणार विश्वास ठेवणार त्याच्यावर. नाही ऐकणार. आणि का म्हणून ऐकायचं? हे आता तर सरळ कळतंय की ती बदलाच घ्यायला लागली आपला. ती काय झालं ना तरी आम्ही गप्प असतात नाही भाऊजी. नाही लेवल करून वर चढले ना नाही तिच्या खालची लेवल काढून तिला धाडकन खाली पाडलं ना तर नावनंद सांगत. वहिनी करू सगळं करू पाळता भोई थोडी करू पण कसं? उद्या डायनिंग टेबलवर सकाळी बॉम्ब पडेल. संध्यांचीच बॉम्ब उडल. तोंड काळ करून त्या सावित्रीला हे घर सोडून जायला लागतं की नाही बघाच.
पल्लू काय चाललंय? आज स्पेशल बेताच पट्टा. अरे 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 सावित्री मॅडम, अहो काय करताय हे? सावित्री मॅडम, हे असं नाश्ता वगैरे वाढायचं काम तुम्ही नाही करायचं. ची जागा इथं या खुर्चीवर. बस. नंदा, काय चाललंय? कृष्णाई, बरोबर बोलतोय की आम्ही. आम्हाला सांगा, या खुर्चीवर बसायचा मान कोणाचा आहे? या घरच्या वारसाचा. आणि या घरचा खरा वारस कोण आहे? सावित्री मॅडम. हो, तुम्ही आम्ही झालो सावत्र हो. ही सख्खी सेंटरला हो बसा की इथं. नंदा वहिनी, काय बोलतेस तू? सावित्री वहिनी हा भेदभाव कधीच करणार नाही. या सगळ्या संपत्तीचा मोह नाहीये तिला. अगं बाई, कानाला झिंझिण्या आल्या आमच्या. काय म्हणली तू? मोह नाही? मग हे असं जन्माचं प्रकरण उपटून कुणी काढलंय? नंदा, जरा आवर घाल स्वतःला. भूक लागली का तुला? खाऊन घे. काहीतरी बडबडायला लागली असते, काय खाऊन घे. आम्ही असलं तसलं बडबडत नाही हो. हे बघा ना, आता येतोय ना, पॉइंट वरच येतोय आम्ही. ते काय झालं, घरातनं बाहेर हाकललं गेलं. मग मॅडमने लगेच दुसरा प्लॅन बनवला. काय तर स्वतःच्या आईला खोटं बोलायला लावलं की इथं काम करत होती असं सांग म्हणून. नाही, तुम्हा समजांचा बसला विश्वास, पण आमचा कसा बसल? नाही, तिची आई इथं काम करत होती, कोणी बघितलंय? नंदा, शांत बसतेस का जरा? त्या खरंय, त्याच इथं मोलकरण म्हणून कामाला होते आणि त्यांनीच सावित्री मॅडमचा जीव वाचवलाय. कशावर विश्वास ठेवायचा आम्ही या समद्यावर? मागे एक दुसरीच बाई आणली होती आई म्हणून. नाही आणली होती की नाही सांगा बरं? मग आता हिला कशावर पैसे दिले नसतील? करेक्ट बोलताय वहिनी, तुम्ही करेक्ट बोलताय. मला एकदा पटलंय सगळे. करेक्ट. शेंडाना बोड काय आला, हे न पैसे देऊन त्या म्हाताऱ्याला इथं बोलावलं. आता ती म्हातारी म्हणती तीच ह्या घरची मोलकरीण होती आणि सावित्रीच खरे वारसदार आहे. तिनं सांगितलं, तुम्ही सगळ्यांना ऐकून घेतलं, विश्वास ठेवला. अरे पण बे नाही ना विश्वास ठेवणार. नंदा, बलराम, कशाला उगाच आकांत करताय? मी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली आणि मगच हे पाऊल उचललेली. त्याच्यामुळं भीमाताई खोपडे याच सावित्री मॅडमच्या आई होत्या. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे. कळलं? ही अशी तोंडी उत्तर नकोयत आम्हाला. पुरावा हवाय, पुरावा. काय खरं खोटं समज क्लिअर होईल बघा. ते एक मार्ग वापरला पाहिजे. आता आणि कुठला मार्ग? सावित्रीची DNA टेस्ट करायची. त्यात जर सिद्ध झालं तरच आम्ही मान्य करू की ती भीमाईंची मुलगी आहे. नाहीतर तिला हे घर सोडून जावं लागेल.